उल्हासनगर शहरातील प्ले ग्रुप्सनी शासनाच्या नियमानुसार काम करावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने प्ले ग्रुपला दिला आहे। याबाबत विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी आज प्ले ग्रुप चालकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये प्ले ग्रुपमध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षिकेने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर मनसेनं या प्ले ग्रुपची तोडफोड देखील केली। याच अनुषंगाने अंबरनाथ शहरातील प्ले ग्रुपमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी विद्यार्थी सुरक्षेची पाहणी केली। प्ले ग्रुपच्या सीसीटीव्हीचा पालकांना ॲक्सेस द्यावा आणि 8 दिवसात शासनाच्या नियमांची पूर्तता करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू असा इशारा यावेळी धनंजय गुरव यांनी दिला आहे। काल परवा जे उल्हासनगर प्रकरण घडलं, एक 2-2.5 वर्षाच्या मुलाला ज्या शिक्षकांची मारहाण केली, त्या संदर्भात आम्ही काल डीसीपी ऑफिसला पत्र दिलेलं आहे। त्या संघर्षाने अंबरनाथ असेल किंवा उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये प्ले ग्रुपला आम्ही सगळ्यांना असे पत्र देऊन प्ले ग्रुपची पाहणी करत आहोत। इथं सीसीटीव्ही तुमचे पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत त्यांची मानसिकदृष्ट्या तपासणी केली आहे का, ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सक्षम आहेत का, त्याच्यानंतर इथले जो सीसीटीव्ही जो ॲक्सेस असेल तर प्रत्येक पालकांना त्यांनी दिला पाहिजे आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही जर शासनाच्या रूल प्रमाणे फॉलो नाही करणार तर 8 दिवसांना आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार।